नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नहीं. चिपी उद्घाटनापूर्वी रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण होणार, खासदार विनायक राऊतांची माहिती. अंजिवडे घाटाचं श्रेय राणेंनाच, विशाल परब यांचा विरोधकांना इशारा. आणि कोरोनाला वर्गाबाहेर ठेवून शिक्षणाचा पुनश्च श्री गणेशा. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नहीं. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कुडाळ ते चिपी विमानतळ रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. अधिकाऱ्यांना तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिलेत. तसेच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी रुपये मंजूर केले असून चिपी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. इथे येणारा जो पहिला मुख्य रस्ता जो आहे तो पिंगुळी ते पाट ह्या रस्त्याचं काम सुद्धा आजपासून जेसीपी लावून ते झाडी वगैरे तोडण्याचं सुरू झालेलं आहे. प्रत्यक्ष रविवारी हे काम सुरू होईल आणि विमान वाहतुकीच्या पूर्वी प्रायमरी स्वरूपाचा जो कोटिंग करायचं आहे ते काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि भविष्यामध्ये जो 40 कोटी रुपये खर्च करून जो करायचा आहे त्या अनुषंगाने आमचे सचिन देसाईंनी जे काही जणांशी चर्चा करतायत तो रस्ता सुद्धा साधारण काही महिन्यानंतर आम्ही चालू करणार. पण आत्ता 9 ऑक्टोबर पूर्वी पिंगुळी ते विमानतळ हा रस्ता सुस्थितीत आणण्याचं काम होणार आहे. 6 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर झालेले आहेत. प्रत्यक्षात त्याचं कामकाज रविवारपासून सुरू होणार आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. चिपी विमानतळाचं काम नारायण राणे यांच्या माध्यमातून झालंय, त्यामुळे विरोधकांनी उगाच याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा विशाल परब यांनी दिलाय. तसेच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला जन आशीर्वाद यात्रेप्रमाणे भव्य होर्डिंग उभारले जातील असे विशाल परब यांनी सांगितलंय. सध्या विशाल परब यांचे भव्य दिव्य होर्डिंग उभारून पुन्हा एकदा त्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. याबाबत आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद. नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये स्वागत आहे. आज 1 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबरला चिपीचं उद्घाटन होत आहे आणि चिपीच्या श्रेयवादावरून सेना भाजपमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये फार जुंपली होती. गणेश चतुर्थी संपलेली आहे, महालयाचा कालावधी आहे आणि काही दिवसातच नवरात्रोत्सव सुरू होईल. चिपीचं श्रेयवाद सुरू असताना नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला ज्याने मुंबईचं तळकोकणामध्ये होल्डिंग्स लावलेले होते आणि एक वातावरण निर्मिती केलेली होती, तेच विशाल परब पुन्हा एकदा भाजपसाठी मैदानात उतरलेले आहेत. मोठमोठी होल्डिंग्स लावून पुन्हा यांनी चिपी संदर्भात लक्ष वेधलेले आहेत. होय, चिपी हे नारायण राणेंनाच श्रेय दिलं पाहिजे असं त्याने म्हटलेलं आहे. कोकणी माणसाचं स्वागत आहे, सरकार म्हणून जे असे वेगवेगळे आशयाचे बॅनर लागले आहेत आणि पुन्हा हे बॅनर जिल्ह्यामध्ये लक्ष वेधत ठरत आहेत. आपल्यासोबत आहेत विशालजी परब, जे भाजपचे नेते आहेत. विशालजी, काय सांगाल? बॅनर होल्डिंग्स पाहायला मिळाली होती जन आशीर्वाद यात्रेला, पुन्हा एकदा तुम्ही लक्ष वेधलंय ज्या दृष्टिकोनातून, तो म्हणजे चिपी एअरपोर्टचं 9 तारीख होणारं उद्घाटन कशा दृष्टीने बघताय, कशा दृष्टीने बॅनर लावलेले आहेत? मी
राणे साहेबांचा एक सैनिक आहे. मी कुठला पदाधिकारी नाही, कोणी नाही. फक्त राणे साहेबांचा पदाधिकारी म्हणून मी काम करत नसून राणे साहेबांनी दिलेलं वाक्य आमच्या मनात असतं, हृदयात असतं. आणि आमचे नेतृत्व निलेशजी राणे साहेब जो आमच्यावर जे काय आधारवड म्हणतो आम्ही त्यांना, ते जे काय शिकवतायत ते आमचं रुजवतोय. त्यामुळे असं काय नाही की मुंबईपासून गोव्यापर्यंत लागलेले होल्डिंग हा छोटासा विषय आहे. पण राणे साहेबांनी आजपर्यंत आपल्या आयुष्यातलं रक्त आणि जे काय आयुष्य आठवलंय कोकणी जनतेसाठी, हे फक्त पूर्वीचे दिवस हे जागृत करण्यासाठी, कार्यकर्ता जागृत होण्यासाठी आपण काही गोष्टी करतोय. आणि राणे साहेबांना जुलैमध्ये केंद्रात मंत्रिस्थान मिळाल्यानंतर त्याने विकास कामांचा धडाका लावलेला आहे. आणि जे पद आपण लोकांमुळे मिळालेलं आहे, राणे साहेब सांगत असतात, त्या पदाचा वापर आपल्या लोकांना होण्यासाठी ते झटतायत. आणि आम्ही सैनिक म्हणून राणे साहेबांचे कार्य फक्त समोर लोकांपर्यंत आणत असतो. शिवसेना म्हणते चिपी जे आहे हे त्यांच्यामुळे झालंय. खासदार राऊत म्हणतात की चिपी आम्ही आणलंय आणि मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन होतंय. कशा दृष्टीने बघताय तुम्ही? मी विरोधकांवर टीका करत नाही, पण मी त्यांना एक प्रश्न विचारतो की चिपी कसं तुम्ही आणलं हे लोकांना दाखवा. मी मान्य करतो, तुम्ही फक्त ती निमंत्रण पत्रिका काढली आणि आयत्या बिळावरती नागोवा, हे कोणी करू शकतं. मी तुम्हाला एकच सांगतो की कोकणी जनता ही एवढी खोडी नाही. देशात आणि जगामध्ये बघितल्यानंतर कोकणातली जनतेतील प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी असतो. त्यापैकी राणे साहेब हे केंद्रात आहेत. राणे साहेब आता केंद्रात आहेत. राणे साहेब ज्यावेळी मला आठवतंय 2009च्या दरम्याने 8च्या दरम्याने त्यावेळी पायारोवणी झाली त्या एअरपोर्टची, त्यावेळी आम्ही स्वतः होतो. कोकणी जनतेला माहिती आहे ना, असं काय नाही की उद्धव ठाकरे त्यावेळी कुठे होते आम्हाला माहिती नाही. परंतु हे श्रेय संपूर्ण राणे साहेबांना द्यायला पाहिजे आणि 100% राणे साहेबांना कोकणी जनता हे श्रेय देते. तुमचे नेते राणे साहेब पण आहेत. 9 तारखेला ज्योतिरादित्य शिंदे आहेत, हवाई मंत्री निलेश जे राणे आहेत, नितेश राणे, सगळे भाजपचे नेते येणार आहेत. कशा पद्धतीने जल्लोष स्वागत करणार आहात? बघा, आम्हाला राणे साहेबांचं स्वागत हे आम्ही एकदा करून दाखवले, असं असंख्य वेळा करून दाखवले. आणि माझे कार्यक्रम कसे असतात ते तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळे राणे साहेबांचं स्वागत आणि येणारे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि आमचा पाठपुरावा करण्यासाठी कायमच आमच्या पाठीशी असले निलेशजी राणे साहेब म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ संपूर्ण नेते हे त्या फ्लाईटने येणार. सुरुवातीला त्यांचं स्वागत हे अप्रतिम असेल आणि आमच्या कोकणामध्ये केंद्रीय मंत्री भारावून जातील, एवढं तुम्हाला सांगतो. जन आशीर्वाद यात्रेनंतर ही जी होल्डिंग लावली आहेत, लक्षवेधी ठरत आहेत. कसं काय सुचतं या होल्डिंग संदर्भात आणि यामुळे भाजपची वातावरण निर्मिती कशी होते? नाही, मी मोठेपण सांगितलं, होल्डिंग दिल्लीमध्ये सुद्धा लागलेत. आता केंद्राने आमच्यावर उपकार केलेत कोकणावरती की ते एअरपोर्ट चालू केलंय. राज्याने करतो म्हटले, पण राज्याच्या हातात काहीच नाही. परमिशन सगळ्या केंद्रात असतात. राणे साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांनी सिग्नल दिला आणि आता त्यांनी किती वेळा तारखा दिल्या. राणे साहेबांनी एकदाच तारीख दिली, 1 तारीख दिली, फायनल केलं. त्यामुळे तुम्हाला सांगतो की हे संपूर्ण श्रेय राणे साहेबांचं आहे आणि केंद्रीय मंत्री यांचं स्वागत धूमधडाक्यात होईल. आपल्यासोबत विशालजी परब. पुन्हा एकदा मोठे होल्डिंग्स चिपी एअरपोर्टचे लावताना त्यांनी भाजपच्या दृष्टीने वातावरण निर्मिती केलेली पाहायला मिळते. निश्चितच त्यांचे होल्डिंग जन आशीर्वाद नंतर यात्रेनंतरचे होल्डिंग्स हे लक्षवेधी ठरत आहेत आणि हा एअरपोर्टचं श्रेय ते नारायण राणेंना दिलं पाहिजे असं विशाल परब यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे नितीन गंगावणेसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. राणेसाहेब केंद्रात मंत्री व्हावेत आणि विमानतळ मंजूर करून आणावं हे नियतीलाच हवं होतं आणि म्हणूनच आज विमानतळ सुरू होतंय. एअरपोर्ट आणला म्हणून आज जे श्रेय घेत आहेत ते 6 वर्ष कुठे होते? आजूबाजूचे रस्ते, आवश्यक पाणी, वीज देऊ शकले नाहीत. त्यांच्यासाठी विमानतळ लांबचा विषय आहे असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण इथं बोलताना लगावलाय. उद्या कोण वाचवणार आहे? कोण? पोलीस प्रशासन नाही पोहोचू शकलं, तिथे हे लोक पोहोचले. किती मोठं धाडस आहे. पण करोनामुळे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण करू शकलो नाही, तर त्यांचा सत्कारच घ्यायचा. आपण सगळ्यांनी
खरं तर ही काही अशा भाग नाही, राणे साहेबांमुळे हे सगळं सोपं होतं. आम्ही फक्त नवीन ताकद मिळावी त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर हे सांगण्यासाठी हा कार्यक्रम आहे. खरं तर मी असे कार्यक्रम कधीच सगळ्यांसमोर करत नाही. काय उजव्या हाताने केलेलं डाव्या हाताला कळता कामा नाही, पण आता ते काय खिशात ठेवण्यासारखी वस्तू नाही. म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज राणे साहेबांमुळे हे सगळं दाबू शक्य आहे. निलेश राणे नाही, राणे साहेब आहेत म्हणून हे सगळं उभं असे अनेक विषय आहेत. जसं सावंत साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आज जिल्ह्याला कोणतरी वाली पाहिजे. विकास निधी सहज येत नाही. आज रस्त्याची अवस्था बघा. मी आज एअरपोर्टला गेलो होतो. कुडाळच्या त्या तिट्यापासून ते एअरपोर्ट पर्यंत जवळपास 23 किलोमीटरचं देसाईचं पॅच लागतं. 100 मीटर पण बिना खड्ड्याचे नाही. 100 मीटर. आता जे काही श्रेय घेत आहेत ना की आम्ही एअरपोर्ट आणला, मग 6 वर्ष का नाही आणला? 1.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री तेव्हा का नाही आणला? पण नियतीला जावं होतं की राणे साहेब तिकडे मंत्री म्हणून जावं आणि तो एअरपोर्ट राणे साहेबांनी सँक्शन करून आणावा. नियतीलाच मान्य होतं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. माजी खासदार निलेश राणे यांच्या कारकिर्दीत अंजिवडे घाटाच्या कामाला चालना मिळाली. 9 जानेवारी 2021ला नारायण राणे यांनी खासदार असताना नितीन गडकरी यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिलं. त्यावेळी विरोधकांनी उगाचच याचं श्रेय घेऊ नये असा इशारा भाजप नेते विशाल परब यांनी विरोधकांना दिलाय. नमस्कार, मी भरत केसरकर. सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी सिंधुदुर्ग लाईव्हच्या हाती येते की सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या घाट रस्त्याची प्रतीक्षा होती तो अंजिवडा घाट सध्या माणगाववासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे. माझ्या हाती जे पत्र हाती आहे हे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं पत्र आहे आणि त्यांनी 9 जानेवारी 2020-21ला हे पत्र नितीनजी गडकरी यांना दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी मागणी केलेली होती की या घाट रस्त्यासाठी निधीची तरतूद करावी आणि पत्र क्रमांक जावक क्रमांक 673चा आहे आणि दिनांक 9/1/2021 आहे. आणि या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की निधीसाठी अंजिवडा घाटासाठी तुम्ही तरतूद करून द्या. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विशालजी परब आहेत. विशालजी, काय सांगाल? नारायण राणेंचं पत्र आमच्या हाती लागलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये राणेंनी खासदार असताना पत्र लिहिलं होतं गडकरींना जानेवारीमध्ये आणि निधीची तरतूद करण्याची मागणी केलेली आहे. आता तर नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. कशा पद्धतीने घाट रस्ता जो आहे हा मार्गी लागू शकतो? मी तुमच्या लाईव्ह सिंधुदुर्गच्या माध्यमातून संपूर्ण कोकणातील आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या संपूर्ण जनतेला सांगू इच्छितो की मी कोणता तरी पुरावा घेऊन बोलतोय. मी कोणावर टिप्पणी करण्यासाठी बोलत नाही आहे. माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब, आमचे नेते निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष अंजिवडा घाट मार्ग जो आहे आणि त्याचा जो काय प्रश्न आहे, मी स्वतः माणगाव खोऱ्यातला आहे. 30 ते 40 गाव त्या माणगाव खोऱ्यामध्ये येत आहेत आणि कोल्हापूर जाण्यासाठी जो मार्ग आहे या मार्गासाठी मी स्वतः राणेसाहेबांकडे पाठपुरावा करत आहे. मी तुम्हाला राणेसाहेबांचं पत्र तुमच्या माध्यमातून दाखवतोय. संपूर्ण जनतेला कोणतीही फसवणूक आमच्या पक्षाकडनं किंवा नेत्यांकडनं होत नसते. जे आम्ही प्रॅक्टिकली करतो ते आम्ही बोलतो आणि करून दाखवतो. आम्ही केव्हाही असं म्हटलेलं नाही की आम्ही अंजिवडा रस्ता केलाय आणि आमच्या नेत्याने आम्हाला शिकवलंय मोठा आणि बडेजाव करण्यापेक्षा काम करून दाखवा. आणि त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की नितीनजी गडकरी साहेबांची भेट राणे साहेबांनी 9 जानेवारी 2021 मध्ये घेतली होती. निलेशजी राणेसाहेब सोबत होते. त्यानंतर त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह रिप्लाय सुद्धा गडकरी साहेबांकडनं त्यांच्या ऑफिसकडनं PMO ऑफिसला सुद्धा आमचं लेटर गेलं होतं. त्याच्यानंतरचा आमचा टप्पा जो होता, राणेसाहेब जुलैमध्ये केंद्रीय मंत्री झाले आणि केंद्रीय मंत्री झाल्यानंतर या अंजिवडा रस्त्यासाठी
केंद्राने सिग्नल सुद्धा दाखवलेला होता, फक्त आम्ही बडेजाव केला नाही. आणि केंद्रामधनं कोणताही प्रस्ताव पॉझिटिव्ह झाल्यानंतर इथले काही लोक येऊन सिंधुदुर्गातील जनतेला, लोकांना येडं बनवण्याचं काम करतायत. मी कोणावरही टीका करत नाही आहे, टीका करण्या एवढे आपणाला काय मोठं ती लोक काय वाटत नाही आहेत. तर मी तुम्हाला एकच सांगतो की राणे साहेबांनी, निलेशजी राणे साहेबांनी या गोष्टीमुळे पाठपुरावा केलेला आहे, 100% केलेला आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे त्याची सुद्धा तरतूद राणे साहेब स्वतः डिक्लेरेशन करतील, हे तुमच्या माध्यमातून मी सांगतोय. आणि माझ्याकडे पाठपुरावा असल्यामुळे हा कागदोपत्री मी तुमच्यासोबत समोरासमोर बोलत आहे. अनेक नेत्यांच्या दौरे होत आहेत. अंजिवडा घाट प्रश्न जो तो ऐरणीवर आलेला आहे. या भागातील सगळ्या लोकांची मागणी आहे हा घाट लवकर व्हावा. आणि तुम्ही या भागातील बुडी क्षेत्रात येतात, ताळांबा बुडी क्षेत्रातील तुम्ही आहात, वाडस तुमचं गाव आहे आणि काही अंतरावर 7-8 किलोमीटर अंजिवडा घाट हा फोडला जाणार आहे. कशा दृष्टीने बघता याकडे? नाही, मी स्वतः स्थायिक आहे तिथला, म्हणजे असं काय नाही की मी कुठनं बाहेरनं आलेलो नाही. मी माझ्या एरियातला विषय आहे, माझ्या एरियातला संदर्भ आहे. त्यामुळे माझ्या सोबत कृती समितीचे काही आमची एक संघटना आहे तिथे, ही लोक आली होती, राणे साहेबांना भेटली. 2 वर्षापासून 3 वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. आणि हा मार्ग झाल्यानंतर आमचा माणगाव खोरे म्हणा किंवा कोल्हापूरची लोक इकडे येण्यासाठी संदर्भ म्हणा, आपल्याला एकदम जवळचा रस्ता म्हणून हा जबरदस्त रस्ता आम्हाला एकदम जवळ पडेल तिथला. विशालजी, खरं बघायला गेलं आंबोली घाट धोकादायक आहे, फोंडा घाट पण अवजडवनांसाठी धोकादायक मानला जातो, करूळ घाटही काही वेळा कोसळतो. अशा वेळी हा जर अंजिवडा घाट झाला तर बघायला गेलं तर आकेरी टू अंजिवडे हे अंतर जवळजवळ 20-25 किलोमीटर आहे. एकंदर अंतर 175 किलोमीटर सावंतवाडी ते कोल्हापूर होतं, पण हे अंतर 65 ते 75 ने कमी होऊन 100 किलोमीटर येणार आहे. कशा पद्धतीने माणगाव खोऱ्याचा डेव्हलप होऊ शकतो? मी तुम्हाला सांगू इच्छितो की माणगाव खोरा म्हणा किंवा सावंतवाडी कुडाच्या मध्यभागी अंजिवडा घाट येतो. आणि अंजिवडा घाटाचा हा जर मार्ग मोकळा झाला आणि संपूर्ण जर मार्ग झाला तर त्यामुळे कोल्हापूरची जनता, जे पर्यटक आहेत सिंधुदुर्गात येणारे, ह्यांच्यासाठी पहिला आधी मार्ग मोकळा होतोय. आणि पर्यटक आल्यामुळे आमच्या माणगाव खोऱ्यामध्ये दुकानं म्हणा, पर्यटन MTDCचे प्रोजेक्ट म्हणा, हॉटेल्स म्हणा, सगळ्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि राणे साहेबांच्या माध्यमातून मी तुम्हाला आताच सांगू इच्छितो, हा जो निधीचा जो विषय आहे तो सुद्धा राणे साहेबांनी बऱ्यापैकी हाती घेतलेला आहे. आणि मला वाटतं थोड्याच दिवसात राणे साहेब स्वतः पत्रकार परिषद घेऊन या माध्यमातून, राणे साहेबांच्या माध्यमातून जसं काम झालं ते संपूर्ण स्वतःहून बोलतील. निलेश राणे असतील किंवा नारायणराव राणे असतील, या लोकांना तुम्ही हा भागाचा दौरा करून, आमदार नितेश राणे असतील किंवा चंद्रकांत दादा, या लोकांना या ठिकाणचा दौरा करून या घाटाला चालना मिळण्यासाठी अजून काय प्रयत्न राहणार आहेत का? आम्ही आता काही दिवसातच माजी खासदार निलेशजी राणे साहेब आणि चंद्रकांत दादांच्या कानावरती निलेशजी राणे साहेब बोललेलेच आहेत. त्यामुळे तिकडचे आमचे नेते आहेत, त्या साईडचे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, साहेब स्वतः सचिव आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेते त्या अंजिवडा घाटाची पाहणी करतील. फक्त पाहणी नाही, शिवसेनेकडनं फक्त पाहणी केली जाते, मोठा बडाजाव केला जातो. कारण मग तोंडवलीसारखं उदाहरण देतो ना, तोंडवलीसारखा एवढा मोठा प्रोजेक्ट त्यांनी घालवला, राणे साहेबांनी एवढा मोठा प्रोजेक्ट आणला, असे प्रोजेक्ट बरेच घालवलेत. त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो, अंजिवड्याचा घाट मार्गाचा विषय फक्त आणि फक्त राणे साहेबांमुळेच होऊ शकतो. आणि त्याचा नारळ सुद्धा राणे साहेबांच्या माध्यमातून गडकरी साहेब येऊन फोडतील, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. विशालजी, एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न, अंजिवडा घाटासंदर्भात आज काय राणे साहेबांची चर्चा तुमची झाली का? अशी चर्चा ऐकायला मिळते की फोनद्वारे चर्चा झाली, निधी उपलब्ध करून देण्यासाठी. काय नेमकं सत्य आहे त्यामध्ये? नाही, साहेबांशी तर आमची दररोजच चर्चा असते. काही ना काहीतरी विषय असतात, इतर विकास कामाचे विषय असतात, जिल्ह्यातील विषय असतात. निलेशजी राणे साहेबांच्या माध्यमातून, राणे साहेबांच्या माध्यमातून विषय हे चालूच असतात. कारण केंद्रात आपला हक्काचा माणूस गेलाय, सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, एवढंच आपल्या साहेबांचं मत असतं. आणि अंजिवडे घाट हा एक छोटासा विषय आहे. आणि राणे साहेब हा 100% तुम्हाला नारळ फोडण्यासाठी गडकरी साहेबांना इथे आमच्या माणगाव खोऱ्यामध्ये घेऊन येतील, अशी मी पूर्णपणे अपेक्षा बाळगतो. विशालजी, एक महत्त्वाचा प्रश्न, खरं तर आकेरी टू अंजिवडे हा भागाचं यामुळे रस्ता रुंदीकरणाचं काम होऊ शकतं. दुकानवाड म्हणा, वाडोस म्हणा, महादेवचे केरोडे म्हणा, निळेली म्हणा, माणगाव म्हणा, अखेर ह्या पट्ट्याचा कसा विकास होऊ शकतो? बघा, आमचा जो मधला पट्टा जो आहे शिवापूर अंजिवडे मधला, तो आकेरी म्हणजे एक्सप्रेस हायवे पर्यंतचा जो रस्ता, महामार्ग आहे ना, जो छोटा रस्ता आहे जिल्हा परिषदचा, ह्याचं रुंदीकरण होईल. रुंदीकरण झाल्यानंतर डेव्हलपमेंट जी असेल ती खूप चांगल्या प्रकारे होईल. कारण पर्यटनाने मालवण किंवा वेंगुर्ल्यासाठी जाण्यासाठी तो कोल्हापूरच्या पर्यटन लोकांना
इव्हन मुंबईतील लोक सुद्धा कोल्हापूर मार्गे आली तरी त्या माध्यमातून येऊ शकतात त्या रोडच्या. त्यामुळे सगळ्यात म्हणजे सुजलम सुपलम म्हणायचं म्हटलं तर 25 गावांचं भलं होईल. शेवटचा प्रश्न, किती आनंदाने होतोय आणि किती समाधानी आहात एकंदर हा नारायण राणेंचं जे पत्र दिले आणि निधी उपलब्ध होणार आहे या दृष्टिकोनातून? राणे साहेबांनी पत्र दिलं, राणे साहेबांनी पाठपुरावा केला, राणे साहेबांनी जे श्रेय आहे ते राणे साहेबांना द्यायचं आहे आणि आम्ही द्यायची गरज नाही, ती जनता देत असते. आमचं इतर लोकांसारखं जाऊन मोठेपणा करणे, 4 फोटो घेणे आणि ओपन करून दाखवणे एवढं आपलं काम नाही आहे. आपण प्रॅक्टिकली काम करणारी माणसं आहे. आपल्यासोबत विशालजी बरोबर आता सगळ्यात मोठी बातमी आहे, फार मोठी बातमी ज्याने विशाल परब यांनी दिलेली आहे की नारायण राणेंचं 9 जानेवारीचं पत्र आहे 2021 आणि या पत्रामध्ये गडकरींकडे त्यांनी अंजिवडे घाटासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. निश्चितच नारायण राणेंचा आज त्यांना फोन आला आणि त्यांनी स्पष्ट केलं की अंजिवडे घाट आहे हा नारायण राणेंच्या माध्यमातूनच होणार आणि याचं सारं श्रेय आहे ते चंद्रकांत दादांना त्यांनी देत नारायण राणेंना त्यांनी या घाटाचं श्रेय दिलेलं आहे आणि निलेश राणेंच्या खासदारकीच्या कारकिर्दीत या घाटाला चालना मिळण्याचा दावा विशाल परब यांनी केलेला मिळतो. त्यामुळे निश्चितच पुण्याचा माणगाव खोऱ्यासाठी आनंदाची बातमी की अंजिवडा घाट फुटणार असल्याचं आता निश्चित मानलं जात आहे. कॅमेरामन नितीन गंगावणेसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. जिल्हा रुग्णालयाचे कोरोना सेंटर उभं आहे ते मी खासदार असताना दिलं होतं. माझ्या निधीतून ते 100 बेडचं हॉस्पिटल दिलं होतं आणि मी निधी दिलेला लावण्यात आलेल्या माझ्या नावाच्या पाटीच्या खाली बसून इथला आमदार पावत्या फाडत होता, अशी टीका माजी खासदार निलेश राणेंनी मालवण इथं बोलताना केली आहे. उद्या कोण वाचवणार आहे? कोण पोलीस प्रशासन नाही पोहोचू शकलं तिथे हे लोक पोहोचले, किती मोठं धाडस आहे. पण करोनामुळे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण करू शकलो नाही, तर त्यांचा सत्कारच घ्यायचो. खरोखरच मनापासून दामूच्या आणि त्याच्या सर्व टीमच्या नुसतं चिपळूणला पोहोचला म्हणून नाही, मी ते चित्र बघितलं, भयानक चित्र. आणि तू बोलतो ते खरं आहे, अनेक ठिकाणी तो हात लावून गेली. आणि दामूला फोन केल्यानंतर मला एवढंही आठवतं, दुसऱ्या दिवशी तू सांगलीला गेला, बरोबर? सांगली काय कोल्हापूरला निघायचं. अशी लोक शोधून सापडणार नाही. मी कलेक्टरना तिकडचे सांगितलं, तुम्ही साधं त्यांना जेवण देखील विचारलं नाही, ते मागणारे पण नाही. प्रशासन पूर्णपणे ढेपाळलं होतं. तिथे अशी देवासारखी माणसं तिथे लोकांना बाहेर काढत होती. म्हणून मला असं वाटतं की काहीतरी असं करावं जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की कोणतरी आपली दखल देतो. मी असं नाही, आम्ही सगळे, आपण हे सगळे त्यांचं कौतुक करायला आलं. माझं काय त्याला माहिती आहे, मी त्याच्या घरचा माणूस आहे, मला काय मी वेगळं त्याला काय कौतुक करायची काय गरज नाही. पण जिल्ह्याला आज कुठली गरज आहे हे पत्रकारांनी पण ओळखली पाहिजे. आपण दूरदृष्टी ठेवून, मी राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे, लहानपणापासून त्यांना बघितलंय. त्यांचे विचार हे 25 वर्षानंतर माझं मालवण कसं दिसेल त्याच्यासाठी मी आज तयारी कशी करायला पाहिजे, त्यांची दृष्टी तशी आहे. करायचं तर लांबच्या पल्ल्याचं काम करायचं, छोटी मोठी साखवं तर कोणी करत नसतं. म्हणून जेव्हा खासदार होतो तेव्हा आज जे काय सिव्हिल हॉस्पिटलचे कोरोना सेंटर तुम्हाला दिसतंय ना, ते निलेश राणेच्या निधीतून बांधले खासदार. तेव्हा 100 बेडचं हॉस्पिटल आपण तिकडे दिलं होतं. त्याचा बेड वगैरे देसाई साहेब काढले, आता ते कोरोना सेंटर झालं. आणि तुमचा आमदार माझ्या पाठीच्या खाली बसून पावती काढत होता. सांगायचं तात्पर्य असं की आपण पुढचा विचार केला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात.
वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांची जातीवाचक नावं शासन आदेशाप्रमाणे बदलण्यात यावी. येणाऱ्या 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत तसा ठराव घ्यावा अशी मागणी झालेल्या स्थायी समिती सभेत सभापती अंकुश जाधव यांनी केली आहे. पाहुयात काय म्हणालेत अंकुश जाधव. आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद स्थायी समिती संपन्न झाली. माननीय अध्यक्ष सौ संजना सावंत मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी एक मी सूचना मांडलेली की 11 डिसेंबर 2020 शासनाचा जो शासन आदेश आहे की ज्या आमच्या ज्या दलित वस्त्या आहेत, मागासवर्गीय वस्त्या आहेत, त्यांची जातीवाचक नावाचा उल्लेख असलेल्या वस्त्या आहेत त्यांची नावं बदलावी तसा शासनाचा आदेश आहे. तर त्याची अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची मी जी मागच्या महिन्यात स्थायी समिती झाली त्याच्यामध्ये विषय काढला होता. त्या अनुषंगाने आज माहिती अशी मिळाली की संबंधित डिपार्टमेंटकडून जवळजवळ 60 वस्त्यांची नावं बदललेली आहेत आणि 190च्या दरम्यान अजून प्रोसेसमध्ये आहे अशा प्रकारचं उत्तर प्रशासनाकडून देण्यात आलं. परंतु माझं तसं समाधान झालं नाही. म्हटलं त्याला अधिक गती देण्यासाठी माननीय सीओ साहेब यांना मी अशी विनंती केली की उद्या 2 ऑक्टोबरला शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामसभा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार. तर तुमचं प्रशासनाचं एक पत्र, लेखी पत्र संबंधित सरपंच ग्रामसेवकांना जाऊ दे की शासन आदेशाप्रमाणे ज्या वस्त्यांची जातीवाचक उल्लेख असलेली जी नावं आहेत ती बदलण्यासंदर्भात प्रोसेस सुरू करावी, तशी कार्यवाही सुरू करावी अशा प्रकारची मी त्यांना विनंती केली. आणि तशा प्रकारे माझ्या विनंतीला सभागृहाने माननीय अध्यक्ष सावंत मॅडम असतील, सीओ साहेब असतील आणि अन्य माजी पदाधिकारी आणि सभागृहातील सदस्य यांनी पाठिंबा देऊन लवकर याची कार्यवाही व्हावी अशा प्रकारची मान्यता सभागृहाने दिली. दुसरा एक असा विषय जो लावून धरला होता गेल्या काही महिन्यापासून की ज्या प्रभारी मुख्याध्यापक पदांची माहिती देण्यात यावी अशा प्रकारची मी मागणी केली होती माध्यमिक शिक्षण विभागाकडे. परंतु माध्यमिक शिक्षण विभागाची माहिती अद्यापर्यंत दिली नाही. पुन्हा एकदा मी अध्यक्ष महोदय आणि सीओ साहेब यांच्याकडे अशीच विनंती केली की ज्या आमच्या निदर्शना अशा प्रकारे गोष्ट आली की ज्या प्रभारी मुख्याध्यापक पदांची नियुक्ती केलेली आहे ती काही ठिकाणी रोस्टर डावलून किंवा ज्या राखीव प्रवर्गातील लोकांसाठी असलेल्या जागा आहेत त्यांना डावलून अन्य प्रवर्गातील लोकांना दिल्याची काही ठिकाणी आमच्याकडे तक्रारी आल्या. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितले की आरक्षणाचा मूळ अर्थच आहे की जो ज्याला वंचित आहे त्याला समान पातळीवर आणून ठेवायचा असा आरक्षणाचा अर्थ आहे. तर त्या आरक्षणाप्रमाणे जे आमचे मुख्याध्यापक असतील, जे पात्र असतील त्यांना संधी मिळाल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. आणि ज्यांनी प्रभारी मुख्याध्यापक पद दिले त्यांना ठराविक काळासाठी 6 महिने वर्षभरसाठी मान्यता असते. परंतु यांना 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष अशा प्रकारे प्रभारी चार्जच मुख्याध्यापकांकडे दिला. हे पूर्णपणे चुकीचं होतं केलेली माध्यमिक कारवाई. तर त्याची चौकशी करावी. त्याची चौकशी करून पुढच्या मीटिंगमध्ये मला माहिती देण्यात आणि जिथं आरक्षित जागा आहेत मुख्याध्यापक पदांच्या रिक्त जागा आहेत आणि अन्य प्रवर्गातील लोकांना जर तिथं दिलेली होती तर ती तात्काळ रद्द करून जे पात्र मागास समाजातील असतील मग कुठल्याही प्रवर्गातील असतील तर त्यांना तिथे संधी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी माननीय अध्यक्ष महोदयांकडे केली. आणि माननीय मुख्य कार्य अधिकारी नायर साहेब यांच्याकडे. नायर साहेबांनी या प्रकारे आपण स्वतः जातीनिशी लक्ष घालतो आणि या विषयाला आपण पूर्णपणे हा विषय हाताळून त्याला योग्य प्रकारे न्याय देऊ अशा प्रकारचं सभागृहात नायर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. 21 दिवसांच्या गणरायाला वाजत गाजत भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणपती बाप्पांसह काही घरगुती गणपती बाप्पांचं देखील भक्तिपूर्ण वातावरणात मोती तलावात विसर्जन करण्यात आलं. सावंतवाडी शहरातील सालेवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उभा बाजार हनुमान मित्र मंडळ आणि वैश्यवाडा मित्र मंडळ या मंडळांच्या सार्वजनिक गणपती बाप्पांसह काही घरगुती गणपती बाप्पांचं देखील भक्तिपूर्ण वातावरणात मोती तलावात विसर्जन करण्यात आलं. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी सर्व परिसर भक्तिमय झाला होता. सावंतवाडी शहरातील हे 3 मानाचे गणपती असून सालेवाड्याच्या गणपतीचं यंदाचं 116वं वर्ष होतं. विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक वाद्ये, देखावे ही मिरवणुकीची विशेष आकर्षण ठरली आहे.
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. चिपी उद्घाटनापूर्वी रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण होणार, खासदार विनायक राऊतांची माहिती. अंजिवडे घाटाचं श्रेय राणेंनाच, विशाल परब यांचा विरोधकांना इशारा. आणि कोरोनाला वर्गाबाहेर ठेवून शिक्षणाचा पुनर्सृष्टी गणेशा. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.